दंडवतः। काल आपण आंध्र देशातल्या तैलेकाराच्या घरी स्वामींचं आगमन, भजन पूजन, वस्त्र ओळगवणे, चरण सेवा ही लीळा आठवण्यासाठी स्वामींच्या अनुभवलेल्या आचाराच्या लीळा आपण ऐकत आहोत. काही लीळा ऐकायच्या असतात, काही लीळा आचरायच्या असतात. ही आचरणाची लीळा नाही, ही विचारपर लीळा आहे. या लीळेमध्ये वेगवेगळे ईश्वरावताराचे कार्य कसे असतात इथं दाखवलेलं आहे. आता तैलेकारांनी स्वामींचं चरण प्रक्षालन करून रात्रीच्या वेळेला दुधाची व्याळी दिलेली आहे. श्रीमूर्तीची सेवा केलेली आहे, चरणसंहान केले आणि रात्रीला पाणी पिण्यासाठी स्वामींना सागळ भरून स्वामींच्या उशीकडच्या बाजूला त्या खुटीवरती ती सागळ घातलेली आहे. आणि ह्या वेळेचा प्रकरण वसच असा आहे. स्वामी म्हणतात येथे ताणलेल्या पाणी पिऊन न वागे, अशी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीची ही लीळा स्वामींनी स्वतःहून सांगितलेली लीळा आहे. परमेश्वरात हे आत्मकथन म्हणलं तरी चालतं. स्वामींनी स्वतःहून स्वतःबद्दल घडलेल्या घटनेचं निवेदन आणि साधकांनी ही लीळा कशी आठवावी, ह्या लीळेचा विचारपर अर्थ साधकाच्या पदरात पडावा म्हणून महिमभट्टांनी ही लीळा क्रम व्यतिक्रमे, लीळेला कुठलाही क्रम नसतो, व्यतिक्रम नसतो, म्हणूनच तिला लीळा असं म्हणतात. लीळा या शब्दामध्ये सगळं आलं, त्याला क्रम नाही, व्यतिक्रम नाही. मग स्वामी त्या बाईंच्या बाद सुपोतीच्या पाठीमागे झोपले म्हणून आपण झोपावं का? हा आचार नाही. हा विचार आतमधला काय स्वामी? श्रीकृष्णाने गोवर्धन उचलला ही श्रवणीय आहे म्हणून आपण गोवर्धन उचलायचं नाही, नाही का? अशा लीळांबद्दल काही गोष्टी, हे लीळा चरित्र आहे. ईश्वराने जे केल्या त्या लीळा कशा केल्या, इथे सागळ भरून ठेवली आणि आता प्रवृत्ती आहे की मागायचं नाही. म्हणून चरित्रकार इथे लिहितात की कुटीला सागळ घातली पण गोसाव्याशी उदक घ्यावे रात्रीला लागलं तर, अशी विनंती करू विसरला तो तेली. सगळं केलं स्वामींचं, पण एक गोष्ट विसर. आणि जे इथं उदक ठेवले, सगळं भरून ठेवले, तर आपण जेव्हा वाटेल तेव्हा हे उपयोगी लावा. ह्या उपयोगी लावण्याचा भाव तो विसरून गेला आणि स्वामींचे चरण संहान करताना आपल्या स्वामींच्या श्रीचरणातळी अंथरोणी ते दोघेही सेवक वृत्तीने जाईले. एक डाव्या चरणाकडे, एक उजव्या श्रीचरणाकडे सेवा करता करता दोघे तिथंच झोपले ते नवराबाई. असा संसार असावा. आणि मग मध्यान्ह रात्री स्वामी सांगतात की आम्हाला मध्यान्ह रात्री तृषाची प्रवृत्ती झाली.
तहान लागली, ही तहानेची प्रवृत्ती स्वीकारली. ईश्वर स्वरूपाला कसली तहान नाही, भूक नाही, काहीही लागत नाही. पण आता प्रवृत्ती ह्या विषयावरती ही लीळा चालू आहे. आणि मग पहानपटीची उपहूड स्वीकारला स्वामींनी. गोसावी आता काय, स्वामींना पाणी प्यायचंय. स्वामींना माहित आहे उशाला सगळं भरून ठेवलेले आहे, पण नाही, आता प्रवृत्ती बदलली. आणि मग स्वामींनी तयाची वस्त्रे परी तेजोनी आपुली घेऊनी प्रावरण केले. त्याची उंच वस्त्र ठेवून घेतले, त्याच्या सगळे ठेवून दिले, साधं वस्त्र प्रावरण केलं. आणि तयाशी शांभवीची स्थिती संचरली. शांभव शब्द आहे बघा, अन्न शक्ती विद्यामार्गामध्ये कसं आहे, शांभव द्विधा दोन विद्या आहेत. ही शांभवीची विद्या, दोन म्हणजे कोण, विश्व चैतन्य आहे की नाही. शांभवीची स्थिती संचरली, मग विजय केली. बाईसा विचारता स्वामींना, बाबा मग तुम्ही कोणीकडे विजय केले. सर्वज्ञ म्हणतात, बाई ते गावी तुंगभद्रा नाव नदी, तेच विजय केले. तुंगभद्रा पुरे भरली जात असे. त्या तुंगभद्रेला मोठा पूर आलेला आहे. आणि स्वामी आता त्या कडला बसून उदकपान करू बैसले. काठला बसून अंजोळी उदक प्राशन करिता. आता अंजळीमध्ये पाणी घेतलेलं आहे स्वामींनी. आता ही ओंजळीची लीळा आली. तुंगभद्रेच्या कडावरती असलेला माती असते नदीच्या कडाला, आणि पूर आला की ती माती ओली होते खालून. स्वामी त्या मातीच्या टेकावरती जिथून हात पोचेल अशा स्थितीवरती बसलेले आहेत. तिथून खाली वाकून स्वामींनी पाणी घेतलं. पाणी पिताना ते पाणी त्या मातीवर पडलं, आणि आता ती माती स्वामींच्या श्रीचरणाने पावन झाली आणि ती माती विरघळली. आणि आता स्वामींच्या श्रीमूर्ती झळंबली. गोसावी तेच चिथोंब करून तैसेच पुरामध्ये विजय केले. स्वामी आता पुरामध्ये विजय केलेला आहे स्वतः. मग पाण्याचा वेग आहे. आता ते ईश्वर स्वरूपाचं ते श्रीमूर्ती ऐलाडी विजय करती, पैलाडी विजय करती, मध्ये विजय करती पोहायला लागले स्वामी. ऐसा दिस नगेत उदकांत गोसावी विजय केले. उदकांत क्रीडा करीत होते. ही उदकामधली क्रीडा आठवायचं. मग आपण कसं पोहतात, स्वामी कसं पलीकडे जात असतील, अलीकडे येत असतील, ते पाणी दिसेल तुम्हाला. स्वामींची श्रीमूर्ती तर पूर्ण पाहायला काहीच हरकत नाही की नाही. एक एक अवयव न आठवता येतं, पूर्ण अवयव तुम्ही आठवू शकता. पाय हात हलवतात ना पोहताना, असे स्वामी तुम्हाला आठवायचे. आणि अंधारी रात्र, चंद्राचा प्रकाश, म्हणजे कोजा पौर्णिमेचा वगैरे असेल दिवस, आपण कोजा पौर्णिमा समजायची. चंद्राचं लखलख चांदणं, आणि मग त्याच्यामध्ये तो पाण्यातला हा प्रवास, स्वामींचा उदकाची क्रीडा. आणि मग उदयाची एकी गावीचे गोळ रे गोसाव्या ते देखिले. आता हा प्रवास पाण्यासोबतचा वाहत 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 स्वामींची जळक्रीडा.
श्रीकृष्ण महाराज जळक्रीडा करायचे ना, उदकात पोहायचे डोहामध्ये. असं स्वामींची ही जळक्रीडा सुरू आहे. ते तुंगभद्रेतल्या पाण्याचे जीव है ना, पावन असतील, भाग्याचे असतील की ते उभयदृश्य अवतार तिथे आता पुरामध्ये जाऊन त्यांना स्पर्श करतो आहे. आणि अशी उदकांत क्रीडा करत 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 एक गवळ्याच्या पोरानं बघितलं, श्रीमूर्तीचे केश पाण्याचे संधीवरी आले आणि म्हणू लागले, अरे माणूस एक पुरे येत आहे रे, माणूस एक पुरे येत आहे रे. म्हणून त्या काठावरच्या मुलांनी आरोळी ठोकली, अरे माणूस आले, माणूस आले, अवघा लोक पाहावया आला, तैसेची गोसावी सहज श्रीमूर्ती. जे थडिये लागली ते श्रीमूर्ती झाडूनी, तयाचीकडे थडिया थडिया धाव घेतली. या थडेहून त्या थडेला स्वामी आता गेले. थडी शब्द आहे बघा, आहे का नाही. या टोकावरून त्या टोकाची पाण्याला सुद्धा थडी लागते. पण या वर्षीच्या पुरामध्ये सगळं महाराष्ट्र वाहून गेला, आहे की नाही. अतिशय दुःखाचा काळ आहे आता. तर अशा श्रीमूर्ती झाडून स्वामींनी लोकांकडेच गेले. आता स्वामी मूळ विषयाकडे येतात. बाई तैशी प्रवृत्ती जे तहानेल्या पाणी पिऊन मागे, आता ऐशी प्रवृत्ती जे बळवंटिया करवी जात अशी. आता बळच आम्ही तुम्हाला म्हणतो गुंफा करा, हे करा, ते करा. अशी ही लीळा पांचाळेश्वरी गुंफा करताना सर्वज्ञानी सांगितली. आणि अवघा भक्तजनी दत्तचित्तावधाने परिशिली. मग सर्वज्ञ म्हणता, घ्या घ्या बापे हो वेगू करा, आणि मग गुंफा करवली. अशा प्रकारची ही लीळा स्वामींनी आठवण म्हणून आपणाला सांगितलेली आहे. आता या शैलेकरांच्या लीळेचा पूर्ण विचार तुमच्या डोळ्यासमोर आहे. ती लीळा तुम्ही पाहतात, अनुभवतात. मग त्या तैलेकराच्या घरी स्वामींना जायचंय, तर तो तेली कोण आहे. मग तेल्याच्या अधिकाराचा विचार इथे आपण पाहूया. मागच्या प्रमादात काय घडलं त्या तेल्याला. मागा प्रमादी ज्ञानियाचा दोषी लक्ष न घाली, प्रमाद देही ज्ञानियांचे दोष पाहिले, पण त्याने त्या दोषावरती लक्ष न घातलेलं आहे. परमार्गामध्ये हाच मोठा मोठा फंडा आहे की नाही. आपण दोष पाहतो, ज्ञान झालं की दोष पाहतो, पण त्यांनी ज्ञानाचा योग आला. एक तर ज्ञानाचा योग येत नाही. जे भेटतात त्या शातूर खतूर भेटतात, आपले नाम मात्र ज्ञानी. पण जेव्हा तुम्हाला पूर्ण ज्ञानाचा योग येतो, तिथं त्यांच्या सन्निधानात राहायचा योग आला, मग त्यांच्या दोष असतात. प्रकृती असते, त्यांचा स्वभाव असतो, त्यांचं वर्तन असतं, त्याच्याकडे लक्ष नाही घातलं. त्यांच्या ज्ञानाकडे, त्यांच्या गुणाकडे लक्ष घातलेलं आहे. त्या कारणास्तव येथ हन चुकविले स्वामींनी. हे हनन आहे. दोषाने स्वतःच हनन होत असत. हे दोषाचं मोठं मोठं महत्व आहे की नाही परमार्गामध्ये. स्वतःच हनन होत असत की नाही. आणि ते हनन स्वामींनी इथे चुकवलेलं आहे. विश्रांत चैतन्य असे ते हनन घडले
विश्व हनन होय, हातात खडक आहे त्याच्या, पण आता हनन चुकवलं. का चुकवलं? असे मोठे दोष त्यांनी पदरात घालून त्या ज्ञानियाची सेवा केली, त्या ज्ञानियाचा मनोधर्म पाळला, म्हणून आता तिथे भजन पूजन हे सगळं स्वीकारलं. मग पूजेचं फळ वेगळं, भजनाचं फळ वेगळं, सेवेचं फळ वेगळं. त्यांना संबंध झाला स्वामींच्या श्रीमूर्तीचा, तर संबंधाचे फळ वेगळं. अशा सर्व ईश्वराने ती सर्व व्यवस्था लावून दिली. ती व्यवस्था लावायला स्वामी आंध्र देशामध्ये गेलेले आहे. कोणाचं ऋण ईश्वर अवतार घेत नाही, योग्य वेळेला योग्य ठिकाणी देतात. ती वेळ आली पाहिजे, स्वामी आणतात. हे सर्व विधी लिखित असतं. कुणाला कुणाकडे ठेवायचंय आणि ठेवल्यानंतर कोणाला किती गोमट ठेवायचे, ही वेळ वेळ खूप महत्वाची असते. समयाशी सादर व्हावे म्हणतात ना. ज्ञान त्यासाठी देतात स्वामी. ज्ञान होऊन उतराई का झाले, बळ का अनुसरलेलं नाही तुम्हाला, बळ तुम्हाला विकार विकल्प शून्य का केलं नाही. अद्यंती दैव मध्ये पुरुष, तुमचा कड आहे तो. आता समय आला तुम्हाला सादर व्हायचंय, कोणाला तरी धर्माला आधार द्यायचा आहे, निराधाराला आधार द्यायचा आहे, मन सांभाळायचे. झाडेले पुशील आहे ना जीव, झाडावर पुसावं लागेल. हे सगळं उच्च विचारांचा हा खेळ आहे सगळा. आपण मार्ग सांभाळतो, परिवार सांभाळतो, हे उपकार करतो का आपण? हे ज्ञानातून ती जर दृष्टी आली तुम्हाला, तुम्ही कोणाच्या उपयोगी जर गेले, तर आता ईश्वर उपयोगी चालले. घरी जाऊन कुठं तो आंध्र देश, स्वामी कुठून कुठं गेले आणि गेले बी. घरी पण गेले, बाजेवर झोपले आणि हे सगळं स्वीकारलं स्वामींनी. तो क्षण येण्यासाठी हा सगळा अवताराचा प्रपंच आहे. बरोबर ईश्वर अवतार केले. मग आपल्या जीवनामध्ये असं केव्हा तरी घडावं, अशी आपण या लीळेतून प्रार्थना करूया देवाची, की देवा असं एकदा तुम्ही तैलेकारासारखं या आमच्या घरी आणि हे सगळं स्वीकार करा. अशी ही व्यवस्था ईश्वर अवताराने केली. पण तिथे वैराग्याची प्रवृत्ती आहेच, म्हणून स्वामींनी आता त्या क्षणाला रात्रीतूनच निघण्याचा विचार केलेला आहे. तर म्हणाले मग स्वामी साधू आहे, वैराग्याचा उच्चांक असताना त्या बाईच्या बाजेवरती अशी अव्यवस्था का केली स्वामींनी? ना ते स्त्रीत्वाचा संस्कार, तिला स्त्रीत्वाचा संस्कार आलेला आहे, उत्पन्न झालेला आहे तिचा. त्या बाजेवर झोपावं स्वामींनी, हा एक संस्कार आता तिथे ऍक्टिवेट झाला, कार्यान्वित झाला. आता तो संस्कार पण द्यावाच लागेल ना. तिच्या पाठीच्या मध्ये असलेले सर्व अनुरेणू मध्ये असलेले जीवात्मा, बाईच्या देहात असलेला तो आत्मा, या सगळ्यांना संबंध द्यायचा आहे. आणि तो संस्कार स्वामींनी आता स्वीकारला. ती बाजेची बी मोठी पुण्य हे असेल नाही का. जुना वाचवा नवा वाचवा, आपण आठवतो प्रसाद सेवेमध्ये. बाज काय आली नाही, बाज पण आठवावी आहे का नाही. मासवा म्हणजे पलंग लाकडाचा, ही बाज आहे. ही बाज पण भाग्याची आहे, गोधडी आहे ना. म्हणून ते स्त्रीत्वाचा संस्कार, संस्कार आहे स्त्रीत्वाचा, तो मानलेला आहे. काही काळाक्षणात पुरता आला आणि म्हणून ही केवळाची लीळा, ही केवळ परमेश्वर स्वरूपाची लीळा आहे म्हणाले. इथे
लेपाचे, अधिकाराचे, कणवेचे, योग्यतेचे, देण्याचे, हे 4 प्रकारचं देणं असतं एका लीळेमध्ये. लेपाचं देणं दिलं, कर्मलेपाचं देणं घेणं असतं. हे ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या भेटी, असे ऋणानुबंधाच्या भेटी असतात. ते लेपाच्या म्हणायचं, कर्मलेप, त्याला ऋणानुबंध असं पण म्हणतात. अधिकाराचं दान, अधिकार जोडलेल्या त्या दोघा नवरा बायकोंनी, त्या अधिकाराचं पण दान द्यायचंय. कन्वेचं दान ते देणं आहे स्वामींना. आणि योग्यतेचे दान, ते 4 प्रकारचं दान देत असतात. ह्याच्यावर विचार करण्यासारखा आहे की आपल्याला जे मिळत आहे आता असन्निधानात, जे सन्निधान स्वामींचं मिळतंय, तुमचं जे लाळन पोषण करतात स्वामी, ते 4 गोष्टींनी प्राप्त होतं तुम्हाला. कोणाचं? तुमच्या लेपाचं आहे, तुमच्या अधिकाराचं आहे, कन्वेचं आहे आणि योग्यतेचं आहे. अशी 4 दानं ईश्वर अवताराने तिथे व्यक्त केलेली आहेत. तेल्याच्या घरात बाज सोपवतीवर झोपताना, त्याचं दूध घेताना, जेवण घेताना, त्याचं मर्दना मादने स्वीकार करताना, आहे ना, उपहार स्वीकार करताना, हे लेपाचं दान, कन्वेचं दान, अधिकाराचं दान आणि योग्यतेचं. हा प्रत्येक साधकाने विचार करावा की मला जे चरितार्थ स्वामी माझं करतात ते कशामुळे. दिवसभर पोटासाठी रात्रंदिवस कष्ट करावं लागतं, तरीही भेटत नाही. वाईट प्रपंच असतो. सगळं करूनही अंतर्समाधान त्या कुटुंबात मिळेलच असं नसतं. मग कुटुंब, कुटुंब म्हणजे कुटुंब, हे स्वामींचं कुटुंब आहे, ते कर्मलेपाचं कुटुंब आहे. स्वामींचं कुटुंब हे अधिकारानं भेटतं तुम्हाला, तुमच्या योग्यतेनं भेटतं. अधिकाराने योग्यता 2 विषय भिन्न टाकले तिथे, आणि तुमच्या कन्वेनं पण भेटतं. मग इथे आपण एकत्र आल्यानंतर काय जोडायचंय हे आपण ठरवावं लागेल तुम्हाला. आपल्या स्वभावात दोष आहेत ना, ते पाहावे लागतील. पुढल्याच्या स्वभावात दोष असतात, पाहावे लागतात. आणि मग ते दोष बाजूला सारून गुणांचं मिलन हा स्वामींचा, आपण स्वामींचा आहे म्हणून आधार दिला, प्रेम दिलं, तर मग स्वामी असे चालून तुमच्या घरी येतील, तुमच्या आश्रमात येतील आणि हे 4ही दान तुम्हाला देत राहतील. आता दानच देत आहेत स्वामी तुम्हाला. मग कुठलं दान देत आहेत हे कळण्या इतपत तुमच्या ज्ञानदृष्टी तुम्हाला हवी आहे की मला जे प्राप्त होत आहे या मठात, आश्रमात, ते कशाच आहे? कर्मलेपाच आहे, शोध घ्यावा लागेल. अधिकाराचा आहे, योग्यतेचा आहे, माझ्या कन्वेचं तर नाही. आणि ते देणं देव देत आहेत. म्हणून लेपे आणि अधिकाराचे जे तुके अर्जव ते तुकेची देणे. लेपाचं आणि अधिकाराचं जे देणं असतं, जे जेवढं जोडलेलं आहे तितकंच देतात. कन्वे तो तोकडेनी भाव देतात. कन्वेनं थोडं दान देतात, तोकडं. कणव पडून जर पुढे तोष निर्माण केला तर भाव देतात. मागा मागा येत कैवल्य दानी आला असे. हे कसलं दान आहे पैठणला? समजा कैवल्य दानी आला असा घ्या, जा म्हणाले भटोबा पोकारा. आणि ते हिवऱ्या, काय ते सोन्याच्या कांड्या करणारे जादूगार, ही गर्दी. हाच प्रकार एनकेन रूपाने परमार्गी वर्तत असतो. गर्दी कशाची आहे? तुमच्या अवतीभवती गर्दी दिसते, तुमच्याकडे गर्दी येते, कशाची गर्दी? हे सोन्याचा तर प्रकार नाही. वैराग्याने असली गर्दी येत नसते, वैराग्याने गर्दी येतच नाही.
हम्म घ्यायला वैराग्याने गर्दी येतो. ज्ञानभक्ती वैराग्याने हे नाही प्राप्त होत. स्वामी भेटत असतात. हे तुम्हाला ठरवावं लागेल. म्हणून हा विचार या लेळेमध्ये दिलेला आहे. रांधुणी दामा सारिखे दे उचिती राहू भोग दे. बाजारहाटामध्ये जर तुम्ही गेलात, जेवढा पदार्थ तेवढं देणं, पैसे द्यायचे आणि घ्यायचे. राजाच्या ठिकाणी जर तुम्ही गेले, उचिती राव भोग दे. उचित वेळेला जर गेले तर राजा भरपूर दान देतो. म्हणजे काय सांगितले ते, हा रांधवन हाट आहे, संसार हाट आहे. असं प्रत्येक लेळेवरती तुम्हाला असं भरपूर बोलता येतं. तुम्ही ह्या हाटामध्ये आहे. हम्म त्याच्यामध्ये दाम आहे. आणि संसार हे ब्रह्मांड काय आहे? एक बाजार आहे, बाजारपेठ आहे. त्याच्याजवळ तुमच्याजवळ दाम आहे, पैसे म्हणजे अधिकार, लेप, योग्यता, कणव तुमच्याकडे या बाजारामध्ये आहे. तुमच्याजवळ योग्यता प्राप्त करावी लागते, कणव प्राप्त करावी लागते, अधिकारही प्राप्त करावा लागतो. हम्म लेप सुद्धा जोडावे लागतात, कर्मलेप हे तुम्ही जोडावे लागतात. सृष्टी फक्त निर्माण केली तुम्हाला, बाजार हाट ब्रह्मांड ही सृष्टी तुमच्या कर्म करण्याची सृष्टी आहे. त्याला म्हणूनच कर्मभूमी सांगितलेलं आहे की नाही. ही कर्मभूमी आहे. आपल्या साती ग्रंथामध्ये आलंय बघा, कर्मभूमीच्या बाजारपेठेमध्ये हे चक्रधरा राया तू मला आणलं, माझ्याजवळ आता हे कन्वेचे दाम आहे, मला आता मोक्षाचा लेणं खरीदायचंय, डाग खरीदायचंय. तर देवा मला तू कसलं, काय किंमत आहे तुझ्या कैवल्याची, हे का नाही, कैवल्याची पेटी घ्यायची आहे, असे विचार पडलेले आहे ही. म्हणून तर म्हणाले, आता स्वामींना तहान लागली म्हणून स्वामी तुंगभद्रेच्या काठी आले. तृषा लागल्या गोसावी तुंगभद्रे विजय केले, तिच्या जीवाचा हेत पुरे, विजय करिता संबंधाचा हेत असे. अशा प्रकारे त्या पाण्यातल्या जीवांचा संबंध द्यावा आणि ते तुंगभद्रेतलं पाणी प्यावं, हाही हेतू स्वामींचा इथे आहे. आणि ते देऊन टाकलं स्वामी. ईश्वरावतार द्यायलाच येतात, घ्यायला काहीच येत नाही, ठीक आहे नाही. अशा प्रकारे ही लीळा, या लीळेचा हेतू इथे पूर्ण होतो. आपण असं चिंतन करायचं, ही लीळा आठवण्यासाठी आहे. ही लीळा आठवत असताना त्यात आपलं निर्वेद आला पाहिजे, अनुताप, आरती, निर्वेद हे सगळे चारी दुःख ही लीळा आठवताना आपल्या डोळ्यामध्ये, डोक्यामध्ये, लीळा डोळ्यासमोर असावे, डोक्यामध्ये असे भाव असावे, तर तुमचं साधन चरित होतं सर्वांचं. जो ईश्वर मार्गात आला त्याने अशी ही लीळा आठवावी. लीळा आठवत असताना तुम्हाला थोडस, आता जो हेतू सांगितला त्या हेतूचं पण थोडस ज्ञान झालं
की मग त्या लीळेचा आनंद तुम्हाला खूप मोठा भेटेल. अशा प्रकारे ह्या तैलकारांच्या भेटीचा लीळा, त्या लीळेचा हेतू आज इथे थोड्याशा शब्दांनी पूर्ण करूयात आपण. दंडोबा